मुकाबला होते समय शायद यहाँ पर बिकना बतौर अपना प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर नरवाड़ी टीम की ओर से और एक मरतबा शायद यहाँ पर बिकना विपक्ष टीम के माध्यम के साथ कुछ देखा जाएगा तो पहले गेंदबाज के मां में रोशन जमीर वददे हिमालय के चोटी ने फिर से हमें ललकाराई दूर हटोई दुनिया वालों ये खेल है दिग्गजों का जिसने दाता रहेगा जिसने परकारेगा गेंद और बल्ले का कायदा कितना शान और कितना प्यार के साथ लड़ा देता हुआ इसी पायदान पर उम्मीद पे दुनिया कायम ही जागो मेरे प्यारे मोहन दोपहर का 17 और दोपहर के 17 में शायद यहाँ पर काफी कुछ मौसम शानदार तो नजर आता लेकिन कड़ी धूप पसीना बाहर आए हर कोई बंदा पसीना बहाने की वजह से बिल्कुल क्या सी मेहनत का फल किस टीम को मिलने वाला है। मेहनत करो लगाम रखो मेहनत का फल मीठा बन जाता है। लेट्स गो प्लान खेल चालू पहली गेंद अच्छी गेंद थी अन्य आने दिया शरीर के पास बिल्कुल हल्के हाथों के साथ इस गेंद को पंच किया 1 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। दूध या रोशनी से नया खूबसूरत मैदान इस मैदान पर त्यागात के साथ समर्थक आज फाइनल डे चारी बाजू में दर्शक ही दर्शक का भरोसा खुदी से नहीं बाहर आने से पहले फूल भी ताजा नहीं होता है। कोशिश करते रहो तो जान जाऊंग के मुकंदर का दरवाजा हमेशा बंद नहीं होता है। पहली गेंद के ऊपर पहला रन लेफ्ट हैंडर के बल्लेबाज तैयारी में और लगभग सादा पर अपने पारी का पहला ओवर करने के तैयारी के साथ ओवर की दूसरी गेंद और द स्टंप के साथ फुलटॉस गेंद रही थी इनसाइड आउट एरिया में अच्छा स्ट्रोक खेला कोई भी मौका नहीं जी हां कमाल का स्ट्रोक और 4 रन पॉइंट क्षेत्र की ओर से बिल्कुल एक शानदार स्ट्रोक नजर आया। लोअर फुलटॉस क्वालिटी से गेंद थी बड़ा स्ट्रोक खेला और बड़ा शॉट खेलते समय 4 रन प्राप्त किए और 4 रन प्राप्त करने की वजह से बिल्कुल टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 5 रन बगैर कोई विकेट के नुकसान पर। इस बार ओवर की तीसरी गेंद किशोर के लिए सामने खेलने का तैयारी दिखाई थी जहां पहले तो आगे निकल गए थे रन चुराने के पोजीशन में जैसे ही देखा कि गेंदबाज काफी तेज रफ्तार के साथ गेंद के पास हावी होकर दौड़ लगाई तब मात्र अपने इरादे बदल चुके किशोर जैसे बल्लेबाज ने। पहली 3 गेंदों में टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 5 रन। दिल मांगे मोर देने वाला जब भी देता छप्पर फाड़ के जो जितने सारे लाइव टेलीकास्ट में समर्थक जुड़ चुके हैं सबका शुक्रिया अदा करना चाहूंगा। हर्ष का उल्लास ललकार प्रतिकार शक्ति का संचार ऑफ साइड के क्षेत्र पर जिस तरह से फील्ड का रचना हो चुकी है शॉट थर्ड मैन शॉट गली शॉट बैट पॉइंट शॉट मिड ऑफ अच्छी गेंद थी शरीर के ऊपर आने वाली गेंद थी घुटने टेको तमाशा देखो लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं एक और अच्छी गेंद। कमबैक किया है गोरख जैसे गेंदबाज ने शरीर से काफी दूर खेलने का प्रयास किया था जहां पैरों की मूवमेंट नहीं। अगर आपको ऐसा शॉट खेलना है तब मतलब बिल्कुल पैरों की मूवमेंट भी बनाने पड़ेंगे शरीर का संतुलन भी बनाना पड़ेगा गेंद के पास पहुंचने का प्रयास करना चाहेंगे तब आप ऐसा शॉट खेल पाएंगे। आखिरी गेंद पहले ओवर की आखिरी गेंद छोटी गेंद के साथ ऑन साइड में क्रॉस लाइन जाके खेलने का प्रयास किया था तकरीबन वाइड गेंद का इशारा। 5वें दिन में क्या रवरगांव टीम ने क्या जबरदस्त परफॉर्मेंस किया था लगभग जानते कि राजपरी चिरापाली टीम को शिकस्त दिलाई थी इसी टीम ने पढ़ने के बाद अतिरिक्त उछाल मिला स्विन भी नजर आया। ओवर की समाप्ति एक चौका आने के बाद पहले ओवर का खेल समाप्त स्कोर 6 रन बगैर कोई विकेट के नुकसान पर नरवाड़ी टीम का।
का खेल समाप्त, टोटल स्कोर बढ़ता हुआ 6 रन, कोई भी विकेट नहीं। दूसरे गेंदबाज के मार्ग पर मिस्टर पिंटू, सामने बल्लेबाज मिस्टर प्रशांत। मोटिवेशन कमाल का यहां पर रहा है और मोटिवेशन कमाल का होने की वजह से बिल्कुल ना पहली गेंद के ऊपर अच्छा स्ट्रेट ड्राइव के रूप में ये स्ट्रोक खेला। पीछे खिलाड़ी को तैनात किया है एक ही रन के लिए। कुछ मंजिल के नाम नहीं होते, कुछ मंजिल के मुकाम नहीं होते, कुछ मंजिल के रिश्ते नहीं होते, कुछ मंजिल के सवाल नहीं होते, कुछ मंजिल के जवाब नहीं होते। सब पता होने के बाद इतने क्यों परेशान होते? कितनी सारी दुआएं हैं इस टूर्नामेंट के लिए, कितने सारे सम्मानित नागरिक, बड़ी बड़ी हस्ती और बड़ी हस्ती आने की वजह से बिल्कुल ओवर की अगली गेंद करने के लिए तैयारी में। लेफ्ट हैंडर के बल्लेबाज जो हाथ का कॉम्बिनेशन करने के लिए तैयारी में। एक और अच्छी गेंद और अच्छी गेंद के साथ हल्के हाथों के साथ शॉट खेला, 1 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। आयु थोड़ी बड़ी है लेकिन उत्साह आज भी वही, नदी चाहे गहरी है लेकिन प्रवाह आज भी वही, वही समसम, वही ठमठम, मन ठन ठन करके इस मैदान पर जब कहीं पहुंच चुके तब तलवार पुराने लेकिन धार और काट आज भी वही है। आज क्या वही तलवार के साथ जंग खेलने के लिए तैयारी में जी। प्रशांत जैसे बल्लेबाज है पिंटू का इंतजार करने के लिए और सही ऑफ स्टंप पर गेंद को रखा, शरीर से फिर से दूर खेलने का प्रयास किया था, गेंद निकल गई सीधी विकेट कीपर के दस्ताने में। रन लेने का कोई भी सिलसिला नहीं। स्कोर 8 रन 3 गेंदें। पहले ओवर में 6 रन आ गए थे, दूसरे ओवर में अब तक तो 3 गेंदों में केवल 2 ही रन कर सके। स्टैंड अड्डी लेवर के साथ बड़ा शॉट खेलने की तैयारी, एक और महत्वपूर्ण विकेट वो करने का प्रयास किया था 30 सेकंड के अंदर। फाइनल का प्लेयर डायरेक्ट के अंदर होने की वजह से जीरो 4 नंबर की जर्सी प्रदान करने वाले नए बल्लेबाज मैदान के अंदर शायद संजय बेहतरीन अंदाज के साथ गेंद को किया था और बेहतरीन अंदाज के साथ गेंद को करने की वजह से बिल्कुल ऑन साइड में बड़ा शॉट खेलने की तैयारी, लेकिन शॉट फाइनल क्षेत्र के अंदर कितना जबरदस्त कैच पकड़ा, विकेट का नुकसान। पहली सफलता लेने में कामयाबी। पिंटू अपने ओवर की चौथी गेंद 5वीं गेंद करने की तैयारी में। नहीं बल्लेबाज संजय के लिए बड़ा शॉट खेलने की तैयारी, क्या कमाल की गेंद। ना खींचो भाई कमान को, ना निकालो तलवार को, गर्व है मुकाबिल तो इस गेंदबाज को संभालो। इसी मैदान पर जिनका रिकॉर्ड है त्र्यंबक घोटे जैसे गेंदबाज का, जिन्होंने मेडन ओवर किया था 4 विकेट अपने नाम पर करने का एक बड़ा मान इनको मिल चुका है। आखिरी गेंद शेष और आखिरी गेंद शेष होने की वजह से बिल्कुल अच्छा स्ट्रोक खेला, सही कनेक्शन, कनेक्शन क्या मानो भूकंप हो गया। 6 रन डीजे जलकस भोयर ऑलराउंडर खेळाडू आपला फार गुणवान। योगीश पाटील सोनार पाड्याचा, खंबाळ पाड्याचा जितू शेलार, पिंट्या जोशी नवा पाड्याचा, गोलंदाजाचे करधन काय। क्रिकेटपटूंची गान, ही क्रिकेटपटूंची गान, इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण। या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान। लगभग टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 14 रन, 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त। क्या कमाल का सॉन्ग यहां पर देखने के लिए मिलता हुआ, सुनने के लिए मिलता हुआ। हालांकि बिल्कुल जलपेश भोईर जीटीसी के प्रमुख प्रोपा फाइटर, जिनका एक बड़ा नाम जो कि बिल्कुल नया रिकॉर्ड इस साल प्राप्त किया, 78,510 78,510 लोकांनी स्पर्धा पाहिली। आपण बघितले होते की नक्कीचा हा एक जीटीसी चॅनलचा एक रेकॉर्ड झालेला या वर्षामध्ये। पहिला चेंडू सुरेख चेंडू हाताला आणि सुरेख चेंडू हातात असताना केसरवरती प्रेशर मेंटेन केला असेल किशोर,
किशोर नंदनवन करेल का, प्रेक्षकांसाठी पर्वणी आणेल का, हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. आणि हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना बघतोय की गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, नक्कीच आमचे त्र्यंबकजी गोटे नक्कीच मंद मंद पावलांनी जाताना त्यांचंही सरचं स्वागत करूया. ऑन साईडला हवेमध्ये चिंडला घेऊन करण्याची पूर्व तयारी दाखवली. एक धाव तर बघायला मिळते. एक धावची भर पडत असताना फलकावती धाव संख्या 15, लॉस ऑफ द 1 विकेट 15. सिंह म्हणून जन्माला आलोय, परंतु या जगामध्ये डरकायला महत्व नाही. हवा देखील सुरू झालेली आहे आणि हवा देखील सुरू होत असताना बघायचं की राहत की सास हवा येत असताना नक्कीच या ठिकाणी बघतो की राहत की सास भेटली जाईल. संजय साठी हा चेंडू, अचूक लाईन, अचूक नियंत्रण. रवळगाव रावळपिंडी एक्सप्रेस सोहेब अख्तरला आपण पाहिलं होतं तशाच प्रकारचे हे अचूक नियंत्रणामध्ये गोलंदाजी. रवळगावचा गोलंदाज मिस्टर गोरख. आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा मच्छिंद्र आणि बोधक केला गौरव सासे आणि त्याच अनुषंगाने बघतो की गौरख नावाचा हा गोलंदाजी मार्क होती बघायला भेटतोय. सुंदरपणे चेंडू टाकले जातात आणि सुंदरपणे चेंडू टाकत असताना अलग ऍक्शन, अलग रिलॅक्शन. यावेळेला क्लासिक गोलंदाजी चेंडू पडतोय. अतिरिक्त उसी प्राप्त केली जाते. समोरचा पाय पुढे काढला होता. फलंदाजाला गुंगारा देऊन सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये नळवाडीच्या ठिकाणी देखील आपल्याला एक सुंदर भव्य दिवस स्पर्धा बघायला भेटणार आहे. आणि येणाऱ्या पुढच्याच वर्षामध्ये आपण बघतो की चोळमुख सारख्या ठिकाणी पुन्हा एकदा एक नवीन उपयोजना करून मात्र सुंदर स्पर्धा असेल. आणि याही मैदानावरती देखील मात्र अतिशय चांगली स्पर्धा असेल. शॉर्ट चेंडू ऑन साईडला लॉंग लेग सीमारेषा जवळ सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. दुसऱ्या धावासाठी मार्गस्थ असताना बघतो की थोडंसं घातक देखील होतं, परंतु चेंडू फेक विकेट किपरच्या एंडकडे केल्यानंतर फलंदाज आरामामध्ये सुरक्षितरित्या पोहोचू शकला. नॉन स्ट्राईक एंडला येतोय किशोर, स्ट्राईक एंडला पोहोचतोय मिस्टर संजय. याही मैदानावरती पुढच्या वर्षामध्ये अतिशय आगळं वेगळं नियोजन बघायला भेटेल. दिंडोर तालुक्यामधल्या नंबर 1 ची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. का नंबर 1 ची स्पर्धा तर नक्कीच ज्यांचं ध्येय, ज्यांची चिकाटी, ज्यांची कला, ज्यांचं कौशल्य, ज्यांची मेहनत आणि गावच्या सन्मानित नागरिकांचा आशीर्वाद. धावसंख्या बघायला भेटते ती आपण बघतो की नक्कीच 17 कोणासाठी खतरा. शेवटचा चेंडू. उद्याची तारीख आहे 17. मोठ्या होळीचा सण असेल आणि मोठ्या होळीचा सण असल्यानंतर बघायचं की एक धाव तर येते खात्यामध्ये. होली आई उडे रे गुलाब लायो रंग केसर में. एक धावाची भर पडत असताना षटक क्रमांक 3 सेकंदाचा खेळ समाप्त. ॲज अ बॉल टू रन. एक फलंदाज बाद झाला. फलकावती धावसंख्या 18. आलेले आहेत आणि त्यानंतर काय रणनीती बघायला भेटेल हे देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गोलंदाज रवळगाव संघाचा 77 नंबरची जर्सी प्रदान केलेला योगेश. समोर संजय असेल. राईट अमोर विकेटच्या बाजूने पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाजी मार्क होती. पहिला चेंडू लॉट करण्याच्या प्रयत्नामध्ये हवेमध्ये चेंडू बघायचा की क्षेत्ररक्षक सावचा गोलंदाज तयार असेल. बॅक टू द पेव्हिलियन. फलंदाज माघारी पडतोय मिस्टर संजय. संजयच्या बॅटमधून मोठा फटका, एक षटकार आला होता, परंतु दीर्घ वेळ मैदानाच्या आतमध्ये टिकून राहिला नाही आणि नक्कीच एकाग्र भंग झाली. आमचे डीजे ऑपरेटर सुंदर कार्य करण्यासाठी सज्ज आहे.
ग्लान्स करण्याची तयारी, हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू समोर उडला. आमचे गुणलेखक तुषार अर्थात पप्पूबाई यांचे देखील पिताश्री आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. कारण एक सुंदर कार्य, सुंदर दृश्य, समाजकारण, समाजामध्ये दिलखुलास व्यक्तिमत्व ज्या ज्या मानवरांनी केलेलं आहे त्या मानवरांना सन्मान भेटतोय. ऑन साईडला फ्लिकचा पटका बघायला भेटतो. इन टू द गॅप मधून चेंडू सनासन सीमा रेषा पार. डीजे स्ट्रोकाला देखना स्ट्रोक आल्यानंतर चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी जातोय. किसरवरती मोठी जिम्मेदार असेल नळवाडी संघाची. नळाला नळ जोडलेला आहे, पाणी मात्र नक्कीच वाहतंय की नाही. समोरच आळंदी डॅम देखील आहे आणि समोरच आळंदी डॅम असल्यानंतर नक्कीच समोरचा पाय पुढे पुन्हा एकदा काढलाय. स्टंड अ डिलिव्हर्ड अन अकॅडमी बिग चौकार. नक्कीच आपण बघतो की नक्कीच पोरी भिजून जाईल तुझा गाऊन हे देखील गाणे तुम्हाला मात्र ऐकायला भेटणार आहे. त्यानंतर आपण पाहतो की याच ठिकाणी और दष्टमच्या बाजूने गोलंदाजी देखील चालू आहे. 2 चेंडूवरती 2 बिग प्रहार. धावांची गती वाढवण्यासाठी सज्ज. इनसाइड आउट एरियामध्ये चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. खोटी 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 पाळली जाते. खोटी म्हणजे काय, ज्या दिवशी काम नाही करायचं त्या दिवशी मात्र नक्कीच सर्व प्रेक्षक वर्ग काम असून देखील मात्र प्रेक्षक वर्ग येतात का तर आवड आहे. गावची सन्मानाची स्पर्धा आहे. 7 समुद्रापलीकडे गावाचं नाव जात आहे आणि किशोर सारखा फलंदाज नक्कीच जंगला वनामध्ये नंदनवन करतोय. फलंदाजीचं दृश्य चित्र आपल्याला बघायला मिळतंय. रवळगाव संघाच्या प्रमुख 3 गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती, परंतु या 4थ्या षटकामध्ये महागडा ठरतोय हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, तर पहिल्या चेंडूवरती विकेट आला होता. त्यानंतर 3 सलग चौकार आले आणि 3 सलग चौकार येत असताना आपण पाहतो की या वेळेला सिंगल आलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशनी देईल का? केवढा फुललाय सर्गात. आपण आहोत विळवंडी गावाला, विळवंडीच्या मैदानाला. या सुंदर स्पर्धेचा मात्र आस्वाद घेताना पुन्हा एकदा मात्र घोटे साहेब मात्र आमच्या व्यासपीठावरती येताना का नाही. एक सुंदर व्यक्तिमत्व आणि सुंदर व्यक्तिमत्व असल्यानंतर नक्कीच जे माझे मान्यवर उपस्थित आहेत या व्यासपीठावरती सगळ्यांचं सरसं स्वागत करूया. आडव्या बॅटने मात्र घेऊन मारलेला फटका समोरच्या बाजूला सिमला खेळून काढण्याची पूर्ण तयारी करत असताना पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव तर येते. दुसऱ्या धावेसाठी संकल्पना नाही, एक धावेची भर पडते. षटकाची समाप्ती आणि षटकाची समाप्ती असल्यानंतर आपण मात्र बघतो की नक्कीच 4 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या झालेली ती नक्कीच 32 धावसंख्या. उचल बांगडी टाक रंगी देरे हरी खाटलावरी देखील आपण पाहायचं आहे की नक्कीच दुधाची तहान ताकावरी हिमालयाच्या उंच स्थिरावर फडकत राही. निशान चारी बाजूला झेंडे देखील फिरताना 34 34 3वर 4 34. जर तुमची उजळणी चांगली असेल तर तुमच्या पटकन लक्षात येईल आकडे, परंतु जर मात्र तुमचं नक्कीच ABCD जर पाठ असेल, मुळाक्षरे पाठ असतील तर तुम्ही मात्र सातत्याने आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी नक्कीच तयारीमध्ये असेल. कारण की नक्कीच ABCD आणि नक्कीच खऱ्या अर्थाने जर विचार केला तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक. या स्पर्धेला सुंदर मात्र नक्कीच ज्यांचं सहकार्य त्र्यंबक घोटे, पुंडलिक लिलके, निवृत्ती घोटे, प्रकाश घोटे, निमक लिलके, तुषार घोटे आणि त्यानंतर बघतो की नक्कीच सोनीराम बेंडकोळी, तानाजी कडाळे, शिवा घोटे, मनोहर घोटे, लक्ष्मण घोटे, नंदू घोटे, विश्वनाथ घोटे, गोरख मोळे, सचिन मोळे कारण की सचिन भोये आणि सर्व गावचे सन्मानित नागरिक का अतिशय स्पर्धेला महत्वपूर्ण रंग येणारी स्पर्धा. लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. 9व्या स्टंपवर चेंडूला शेवटचा पराक्रम चालवता चेंडू जातोय. यावेळेला लाल तो मेरी गाल है, हरनी जैसी चाल है, रेशम जैसे बाल है, इस मैदान पर क्या तुम्हारा कमाल है, क्या हाल है आने वाला वक्त बताने वाला है. कारण की लालाच्या
बॉलचा कॉल आहे आणि नो बॉलचा कॉल येत असताना नो बॉल आहे का पंच नाही ओके यस लेट्स गो लालाच्या पहिल्या चेंडूवरती बिग फटका आला आणि बिग फटका येत असताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आउटसाइड ऑफ स्टंपला बॅटफुट पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला घेऊन करण्याची तयारी करताना यावेळेला येर माझ्या मागल्या फलंदाज बाद नवीन फलंदाज जातो याचं कॅप्टन नाही तर आपण मात्र बघतो की निकिता सोनू धावसंख्या 37 37 धावसंख्या लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाजी मार्क होते आपल्याला बघायला भेटला ऑन साइड मध्ये चांगला फटका देखील बघायला भेटला डीप स्कोअर क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय 2 धावा पूर्ण हा चेंडूफळीचा सामना आहे आणि चेंडूफळीचा सामना असल्यानंतर नक्कीच कायदा कानून प्रत्येक गोष्टीला असतोय या स्पर्धेचे नियम आहेत त्या नियमाचं आपण पालन करतोय येणाऱ्या 26 तारखेपासून जगातील सगळ्यात मोठी लीग म्हणजेच IPL ही स्पर्धा देखील आपल्याला बघायला भेटणार आहे ऑन साईडला फ्लिक करण्याच्या प्रयत्नामध्ये बघतो की सर्वती येणारा चेंडू कमरेच्या वरती चेंडू थोडासा राहिला आणि त्यानंतर नक्कीच थाई पॅडला चेंडू लागला असं म्हणण्यामध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही एक धाव तर येते खात्यामध्ये एका धावची भर पडत असताना फलकावती धावसंख्या पुढे सरकते 39 धावसंख्या निसर्गरूपी वातावरण बघतोय आपण बघतोय त्याच अनुषंगाने चारही बाजूला डोंगर समोरच्या बाजूला नक्कीच जी लाईटची लाईन गेलेली आहे किती टावर बघायला भेटतात आणि त्याच अनुषंगाने बघतो की चारही बाजूला झाडा झुडपाने हे सजलेलं मैदान आणि आमच्या उजव्या साईडला मंडपामध्ये अलोट गर्दी प्रेक्षकांची मांडीवरती मांडी ठेवून बसलेले प्रेक्षक फलंदाज सोनू राऊंड विकेट यावेळेला शॉर्ट चेंडू ऑन साइट मध्ये चेंडूला खेळून करलाय स्कॉर्लर क्षेत्रामध्ये चेंडू जातो आणि स्कॉर्लर क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना बघा लाल मातीचं मैदान आहे थोडंसं लाल माती मात्र उडते कारण की नक्कीच पहिल्याच पावसाला मोरणाचे कारल्याच्या डोंगराला आणि जशी कोकळ्या कुकू गाते फलंदाज येतोय माघारी शेवटचा चेंडू शिल्लक आहे फलकावरती धावसंख्या 41 अनेक मोठ्या मोठ्या खेळाडूंची नावांची गाणी आपण ऐकतो परंतु नक्कीच जरा महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध खेळाडू आपल्याला बघायला भेटला कालच्या दिवसामध्ये मी तुमच्यापर्यंत उल्लेख केला होता की केतन म्हात्रे काय जबरदस्त मात्र नक्कीच आतापर्यंत क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून नक्कीच आपला खेळ तर दाखवतो आणि त्याच अनुषंगाने बघतो की स्कॉर्लर क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना दुसऱ्या धावसाठी मार्ग असता दुसऱ्या चेंडूवरती दुसरी धाव म्हणजे शेवटच्या चेंडूवरती दुसरी धाव येते आणि शेवटच्या चेंडूवरती दुसरी धाव येत असताना धाव फलकावरती धावसंख्या निर्धारित 5 सेकंदाचा खेळ समाप्त 44 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी कुणी कुठे जाऊ नका बघत राहा ऐकत राहा राष्ट्रवादी चषक 2022 वर्ष पहिलं आणि पहिल्या पर्वातील आज लहान होळीचा दिवस म्हणजेच काय तर सायंकाळच्या सत्रामध्ये कुठला संघ होळी पेटवण्यासाठी आनंदाच्या वातावरणामध्ये नक्कीच घरचा रस्ता परतेल हे देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तत्पूर्वी देऊया डीजेला संधी एक घेऊया छोटीशी विश्रांती प्रेक्षक वर्गांवरती मात्र कॅमेरा जाईल यामध्ये शंका नाही
असताना आपण पाहतो की नक्कीच धावसंख्या वाढते 4 ने. पहिला फलंदाज स्ट्राइक इनला भीमा आणि त्याचा साथीदार असेल तो पिंटू. रवळगाव विरुद्ध नळवाडी असा मात्र हा सुरेख सामना बघायला भेटतोय. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आपण मात्र पाहू शकाल की नक्कीच आदरणीय गावित साहेब वनेश गावित साहेब हे देखील मात्र सामन्याची मजा घेताना त्यांचंही देखील आम्ही शब्दसुमनाने सरस स्वागत करतोय. ऑर्धस्टमच्या बाजूने लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला क्लासिक फटका खेळण्याची पूर्व तयार दाखवली होती. चेंडूपर्यंत समन्वय झालं नाही अर्थात गुड बॉलिंग. गुलशन में जैसी सहारा आते मायूर चेहरे पे जैसी मुस्कान आती आप यहाँ पर आने से वारे हो गए ही न्यारी. हमें लगना है कि हमारे घर में जैसे श्री कृष्ण पधारे हैं. या व्यासपीठावरती मात्र नक्कीच अतिशय चांगले चांगले मात्र मान्यवर बघायला भेटतात. मोठी हस्ती ज्याला म्हटलं जाईल. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन मोठा फटकाव्यामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. ॲज अ गोल्डन चान्स असल्यानंतर टाळ्यांचा गजर तर होतोच या ठिकाणी. अँड इज गॉन बिग विकेट. कमान डीजे सुनील. फलंदाज लाला काय नाव आहे. 50 नंबरची जर्सी का 80 नंबरची जर्सी का 60 नंबरची जर्सी काय आकडा असेल 50. लाला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला फलंदाज बाद झाला तो आपण पाहतो की नक्कीच या ठिकाणी भीमा एक चौकाराच्या साथमध्ये फलंदाज बाद झालाय. फलकावरती धावसंख्या 4. अद्याप 3 चेंडूचे काही शिल्लक. आव्हान आहे 43 धावांचं लक्ष्य आणि 43 धावांचं लक्ष्य असल्यानंतर गणेश मेजर कशा प्रकारे आज कॅप्टनची बारी सांभाळेल कशा प्रकारे मात्र नक्कीच रणनीती आखेल हे बघणं गरजेचं आहे. दोन 2020-22 चा काळ आणि 2020-22 चा काळ असल्यानंतर बघतो की नक्कीच या ठिकाणी पुढचा गोलंदाजी मार्कवरती तयारीमध्ये आपण बघतो की नक्कीच 02 नंबरची जर्सी परिधान केला हा गोलंदाजी मार्कवरती बघायला भेटतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज. बघायचं की नवीन फलंदाज पिंटूसाठी यावेळेला सुपर पटका आणि सुपर पटका खेळत असताना चेंडू जातो सीमारेषा लगत. चेंडू सीमारेषा पार चौकार. ऑन द फायर करतोय मिस्टर पिंटू. ब्रँडेड प्रकार चौकार. यावेळेला पुढचा चेंडू सुरेख लाईन सुरेख लेंथ आपण पाहतोय की नक्कीच अप्रतिम चेंडू. षटकाची समाप्ती. षटक क्रमांक आपण पाहतोय की नक्कीच एका सगळ्याचा खेळ समाप्त. फलकावरती नक्कीच तुषार हुशारपणे मात्र कार्य करण्यासाठी मात्र सज्ज आहेत. धाव फलकावरती धावसंख्या झाली 9. काय चित्र आहे काय मॅचचं मात्र नक्कीच लुक आहे. दृश्य रम्य सोहळा आपण पाहू शकता. या क्रीडा नगरीमध्ये जमलेल्या माझ्या सर्व क्रीडाशिकांचं सहर्ष स्वागत आहे. चारही बाजूला प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे. निरगुडे संघ आजच्या दिवसामध्ये प्रशांतजी खंबाईत आहेत की नाही.
समीर भाऊ प्रशांत आहे की नाही? नाही, ओके. पहिल्या सेकंदाचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 9 धावसंख्या, 43 धावांचा लक्ष. आणि त्यानंतर बघतो की पॉवर प्ले समाप्त झाला आणि पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर दुसरा गोलंदाजी मार्कुती तयारीमध्ये 04 नंबरची जर्सी परिधान केला हा गोलंदाज संजय. पहिला चेंडू टिटपॉट टायमिंगचा वापर केला आणि टिटपॉट टायमिंगचा वापर करताना आपण पाहतो की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धाव येत नाही. 9 धावसंख्या, सन्नाटा पसरला जातोय. नक्कीच क्रीडा रसिकांच्या माध्यमातून टाळ्या वाजत नाही, शिट्ट्या वाजत नाही. जसं श्रीलंकामध्ये नक्कीच मॅच चालू असते कोलंबोच्या मैदानावरती जेव्हा ढोल तासे नगारे वाजतात तसं या ठिकाणी दृश्य बघायला भेटत नाही. राईट राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. शॉर्ट चेंडू ऑन साईडला सक्सेसफुल, वंडरफुल चेंडू सीमा रेषा पार, चौकार. उन्हाचा सत्र वाढत जातोय. उन्हाच्या सत्रामध्ये नक्कीच हा रस जो आहे हा रस सातत्याने गाळला जातोय. का तर मात्र नक्कीच काकडीचा देखील आस्वाद घेताना प्रेक्षक वर्ग. चेंडू सीमारेषा पार, मारतोय षटकार, मारतोय चौकावर, आली सिंगावर घेतल्या अंगावर. सुंदर गाणं वाजवण्यासाठी मिस्टर सुनील हे देखील मात्र नक्कीच आमच्या समाजामध्ये एक अतिशय चांगला डीजेचा कार्य करण्यासाठी सज्ज. सुनील भाऊ नक्कीच आम्हाला ज्या ठिकाणी ऑफर असेल त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ डीजेचा कार्य करण्यासाठी. तुमचं देखील मात्र नक्कीच या ठिकाणी एक मोठं नाव असेल. फ्रीचा कॉल. निरगुडे संघ आमचे भाऊ मिस्टर रोशन भाऊ हे देखील मात्र नक्कीच आपल्याला बघायला भेटतात. त्यांचे देखील सरचं स्वागत. फुलटा चेंडू, मोठा पटका येतो ऑन साईड मध्ये. चांगला पटका आणि चांगला पटका खेळत असताना चेंडू सीमा रेषा पार, चौकार. डीजे सीमारेषा पार. गोविंद खंबाई देखील आजच्या दिवसामध्ये बघायला भेटतात. त्यांचे देखील सरचं स्वागत आहे. आणि नक्कीच पेठ तालुक्यामधला नक्कीच एवढी किती गावं असतील परंतु त्या गावामधला हिरो मात्र निरगुडे गावचा आपण बघतो की मिस्टर किरण बघा स्टायलिश. राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला सरळ लेन्सवरती टाकला चेंडू. आज पिंटू यांनी सावधपणे चेंडूला खेळून काढलाय आणि पिंटू यांनी सावधपणे चेंडूला खेळून काढल्यानंतर फलकावरती धावसंख्या 18. मोर नाचतोय वनात, कोकिळा गाते रणात, चेंडू पळीचा खेळ तुमच्या आमच्या मनात चारी बाजूला नक्कीच हवा देखील चालू आहे. राईट राऊंड विकेटच्या बाजूने रिव्हर्स फटका खेळण्यासाठी मित्रांनो नक्कीच दिवसाची रात्र करावी लागते. पहिला रिव्हर्स फटका कोणी खेळला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये? अँडी फ्लॉवर ॲज झिम्बाब्वे. अँडी फ्लॉवर आणि ग्रँड फ्लॉवर हे दोन सख्खे भाऊ. अँडी फ्लॉवरने पहिल्याच मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा फटका शोधून काढला, रिव्हर्स फटका. आणि त्या फटक्याला प्रसिद्ध केलं ते मात्र नक्कीच आपण बघतो की केविन पीटरसन या खेळाडूने. बॅटफुट पंच ऑन साईडला हलक्या हातामध्ये चेंडूला खेळून काढलाय आणि हलक्या हातामध्ये चेंडूला खेळून काढल्यानंतर एक धाव येते. खात्यामध्ये एक धावाची भर पडते. धावसंख्या पुढे सरते. धाव प्रकारची धावसंख्या आमचे तुषार हुशार आम्हाला सांगतात की 19. ओव्हर नंबर 2. 2 सेकंदाचा खेळ समाप्त. 19 धावसंख्या. अद्याप 18 चेंडूचा खेळ शिल्लक. 19 दून 38 आणि त्याच्यामध्ये 19 मध्ये नक्कीच 4 मिळवा. तेवीस धावेंचं लक्ष. 12 चेंडू माफ करा 18 चेंडू आणि नक्कीच 23 धावा. पंचवीस पाहिजे त्या ठिकाणी नक्कीच 18 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष. अलर्ट गर्दी आहे प्रेक्षकांची आणि अलर्ट गर्दी असल्यानंतर नक्कीच याच ठिकाणी मध्ये आपण पाहतो की चारी बाजूला प्रेक्षक खचाखच बघा. कोणाला जागा बसण्यासाठी नाही तर मात्र उभी राहून देखील सामन्याची मजा घेताना काय चित्र आहे. मास्टर ब्लास्टर निरगुडे संघ काकडीचा आस्वाद घेताना कारण की नक्कीच काकडी खाल तेव्हा एनर्जी येईल, ऊर्जा येईल. आणि मित्रांनो सातत्याने पाणी जास्त प्या. उन्हाचा दिवस चालू आहे आणि उन्हाचे दिवस चालू असताना पाणी जास्त प्या. येणाऱ्या मे महिन्यामध्ये मोहूपाडा कुंभाळच्या मैदानावरती एक मोठी स्पर्धा असेल मे महिन्यामध्ये.
लेफ्टामोर विकेटच्या बाजूने पहिला चेंडू खोलवर मारता चेंडू पिंटू साठी घातक ठरला होता हा चेंडू. सटीक यॉर्कर सचिन रमेश तेंडुलकर यॉर्कर. केळ कोकली मान वाकली 32 पिले मी एकटी. एकट्या जीवावरती सामना जिंकून देईल का हा देखील प्रश्न असेल पिंटू साठी. यावेळेला समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढला आणि समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढल्यानंतर नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हर नाही तर मात्र डीप कव्हर मध्ये चेंडू जातोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात. आपण पाहिलं होतं की नक्कीच रवळगाव संघाने कुठे कुठे मजल मारली. साडगावच्या मैदानावरती मात्र प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर धुमोडीकरांच्या वतीने आयोजित केलेले भव्य दिवस स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये रवळगाव संघाचा प्रथम क्रमांक पटकावला. आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये ते ध्येय आहे का जसं जोगमडीच्या मैदानावरती आपण पाहिलं होतं की नक्कीच अप्रतिम कार्य केलं होतं नळवाडी संघाने. नळवाडी संघाचा आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे नळाला प्रेशर येऊन फुल पाणी सोडलं जाईल का. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक तैनात असतील नक्कीच सोनू यांचं चांगलं क्षेत्ररक्षण परंतु नक्कीच 2 धावा घेण्याची पूर्ण तयारी. 2 धावा पूर्ण. काय चित्र बघायला भेटेल आणि काय चित्र बघायला भेटल्यानंतर पाहतो की नक्कीच फलकावरती धावसंख्या जाऊन पुढे सरकते. 3 नक्कीच 21 धावसंख्या 22 धावसंख्या. अद्याप शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पेठ तालुक्यामध्ये अतिशय नामवंत स्पर्धा झाली. नक्कीच आमच्या आदरणीय मान्यवर श्री मुरली जाधव साहेब यांच्या मात्र नेतृत्वाखाली जी मात्र स्पर्धा आपल्याला बघायला भेटली. नक्कीच जोगमोडीकरांच्या वतीने अरे सायकल पहिल्यांदा दुचाकी वाहन कोणी आणलं पेठ तालुक्यामध्ये. दुचाकी वाहन आणलं आमच्या साहेबांनी. साहेबांना त्रिवार मुजरा आहे कारण की काय जबरदस्त स्पर्धा बघायला भेटली होती. सर्व गावचे सन्मानित नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आजच्या घडीला आपण जर मात्र बघितलं तर नक्कीच अप्रतिम मात्र कार्य आदरणीय मुरली जाधव साहेब यांचंही देखील मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला सुरेख चेंडू आपण पाहतोय की 1 धाव येते खात्यामध्ये. अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक. गल्लासावर गल्लास डबल गल्लास कोणाची पावर खल्लास. आपण पाहतोय की नक्कीच नुकामाला बंगला माडी आमची छोटीशी झोपडीच बरी आणि पिकू मोत्यांना भारत सारा या क्रिकेटचा हा नाद निनादतोय याच मैदानाला. 0-2. गौरव भाऊ यांचं देखील मात्र सरचं स्वागत करूया. या स्पर्धेला पूर्णपणे मात्र नक्कीच एक वेळ देत असताना हवेमध्ये चेंडू पिंटूची विकेट घेण्यासाठी सज्ज आहे संजय अँड इट्स गॉन डीजे. घमेल्यावर घमेला डबल घमेला याच अनुषंगाने आपण मात्र बघतो की नक्कीच फलकावरती धावसंख्या झालती 24 धावसंख्या. अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक आणि नक्कीच गौरव जातोय मैदानाच्या आतमध्ये. गौरव या फलंदाजाने चिरापाली संघासमोर खेळताना अतिशय दमदार परफॉर्मन्स केला होता आणि गणेश मेजर या ठिकाणी नक्कीच अतिशय चांगलं कॅप्टनचा रोल अदा करताना व्यासपीठ पूर्णपणे भरलेलं आहे. प्रभाकर अप्पा असतील त्यांच्या समावेत आपण मात्र बघतो की नक्कीच आदरणीय नामदेवजी भोई साहेब हे देखील मात्र आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आमचे तुषार भाऊ यांच्यामध्ये पिताश्री हे देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्या समोर मात्र घोटे साहेब हे देखील मात्र उपस्थित आहेत आमच्या व्यासपीठावरती. काय जबरदस्त चित्र आहे. आज पुंडलिकजी वाघेरे साहेब आपल्याला मात्र बघायला भेटत आहे. लेफ्ट आर्म विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू खोलवर मारता चेंडू सुरेख लाईन अप्रतिम चेंडू हातालाय आणि अप्रतिम चेंडू हातात असताना षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 3 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 24. अद्याप 12 चेंडू धावा लागतील त्या
20. 12 मध्ये 20. निरगुडे विरुद्ध यानंतरचा सामना पिंपळपाडा. यावेळेला कॅचिंगचा कॉल असेल. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. यस अँड इट्स गॉन बिग विकेट. डीजे अकरा चेंडू 20 धावा. 11 चेंडूमध्ये 20 धावा लागतील त्या रवळगाव संघाला. बघायचा आहे की रवळगाव संघ विजयश्री खेचून आणेल का. गोरख देखील बाद झालाय. बड़ी मछली जाल में फंस गई. आणि जसा गौरव बाद झाला संदीपजी वागेरे यांच्या चेहऱ्याचे मात्र पूर्णपणे हावभाव मात्र नक्कीच बदललेले आहेत. काय चित्र असेल. कुठल्या संघाचे फॅन असतील. फॅन सगळ्या संघांचे आहेत यामध्ये शंका नाही. आपण मात्र बघतो की नक्कीच मानाची स्पर्धा. चांगली गोलंदाजी. गोलंदाज माधव गायकवाड 00. 11 चेंडू 20 धावांचा लक्ष जिंकण्यासाठी पाहायचा आहे की मॅच कोणाच्या बाजूने जाईल. हवा देखील सुरू झालेली आहे. टीम मॅनेजमेंट काय असणं गरजेचं आहे. टीम प्लॅनिंग काय असणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र सिद्ध होईल. और द स्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला नक्कीच आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवला होता. नक्कीच कुठल्याही प्रकारची धाव बघायला भेटत नाही. निर्धाव चेंडू. Our country has become free from British on August 15, 1947. Country started from on January 26 and 1950. Every year classroom decorated on the previous day by the 26 January. 26 जानेवारीचा दिवस जसा आपण मात्र पाहतोय तसाच आजचा दिवस आपण बघतो की नक्कीच 16 तारीख. 16 तारीख म्हणजे 16 वर्ष धोक्याचं आणि लहान होळीचा दिवस. मॅच कोणाच्या बाजूने जाईल. चेंडू शिल्लक आहे ते नक्कीच 10 मध्ये पाहिजे त्या. आपण पाहतो की 20 धावा. 10-20. पुढचा चेंडू याही वेळेला सुरेख लाईन सुरेख लेंथ. मिस्टर गणेश मेजर यांचं मात्र नक्कीच सुंदर कॅप्टनशिप बघायला भेटते. आणखी काय बघायला भेटतोय बघा. अनुभव सिद्ध जिकाटी कला कौशल्य आणि नॅचरल गेम हे सिद्ध होताना या ठिकाणी बघायला भेटतंय. माधव गायकवाड गोलंदाजी मार्कवरती. माधव गायकवाड मॅन फ्रॉम चिरापाली. मॅन फ्रॉम आपण पाहतो की नक्कीच नळवाडी. माधव गायकवाड गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये. पुढचा चेंडू याही वेळेला सुरेख लाईन सुरेख लेंथ आपल्याला बघायला भेटली. चित्र काय बदललं जात आहे. चित्र बदललं जात आहे कारण की नक्कीच 8 चेंडू 20 धावा. आठ चेंडू 20 धावा. रवळगाव संघ ज्या संघाने चिरापाली संघाला पराभूत केला होता हाच संघ या ठिकाणी बघायचं की पराभवाच्या छायेमध्ये जातो की काय. नळवाडी संघाला परमेश्वराची साथ देखील लाभते आणि प्रेक्षक वर्ग कोणाला जागा नाही भेटली तिकीट नाही भेटलं तर उभे राहून देखील सामन्याच्या मध्ये घेताना माझे बाप तुमचं सहर्ष स्वागत आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतोय मिस्टर सोनं असेल. उजव्या साईडला मात्र हा चेंडू टाकला होता. पुन्हा एकदा लालासाठी मध्ये हा घातक चेंडू ठरला आणि लालासाठी घातक चेंडू ठरल्यानंतर बघतो की नक्कीच
एक धाव तर येते. लाला म्हणजे या विभागातला एक मोठं नाव असेल. लाला म्हणजे कुठला तर चांसी संघाचा लाला हा एक मोठं नाव आहे. परंतु नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर एका बाजूला रवळगाव संघासाठी घातक होतंय. 7 चेंडूचा खेळ शिल्लक, 7 चेंडू 19 धावा. सुंदर गोलंदाजी, नेत्रदीपक गोलंदाजी करत असताना राईट मोर द विकेटच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाजी मार्कृती बघायला भेटतोय. याच गोलंदाज आहे तो माधव गायकवाड. समोर मात्र स्ट्रायकरचा फलंदाज असेल तो मिस्टर आपण बघतो की सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती असल्यानंतर बघणार आहोत की नक्कीच राईट राऊंड द विकेटच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. काय चित्र असेल, काय दृश्य असेल बघणं गरजेचं आहे. राईट राऊंड द विकेटच्या बाजूने शॉर्ट चेंडू, फलंदाज सफल झालाय. कॉल कुठलाही प्रकारचा येणार नाही. षटकाची समाप्ती. मित्रांनो, गोलंदाजी आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा माधव गायकवाडसाठी. चला टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे मास्टर ब्लास्टर. येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये पहिलं पारितोषिक 41,000, दुसरं पारितोषिक 31,000, तिसरं पारितोषिक 21,000, चतुर्थ पारितोषिक आपल्याला बघायला भेटणार 11,000, पाचवं पारितोषिक 7,000, सहावं पारितोषिक 7,000 आणि 8वं पारितोषिक 7,000 अशी NPL निरगुडे प्रीमियर लीग आणि मेन ऑफ द सिरीज अरे सायकल उत्कृष्ट गोलंदाज सायकल, उत्कृष्ट फलंदाज सायकल आणि त्यानंतर आमच्यासाठी देखील मात्र त्या ठिकाणी सायकल आहे. सहा चेंडू 19 धावा. पिंपळपाडा संघ कर्णधार टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. मिस्टर सचिन दादा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. पिंपळपाडा विरुद्ध मॅच असेल ती मास्टर ब्लास्टर निरगुडे. सहा चेंडू धावा लागतील त्या या ठिकाणी आपण मात्र बघतो की 19 धावा. काय जबरदस्त मॅच बघायला मिळते. राईट मोर द विकेटच्या बाजूने पहिला चेंडू. यावेळेला बघतो की नो बॉलचा कॉल येतोय. गोलंदाजी मार्कृती ज्ञानेश्वर. ज्या गोलंदाजाने मेडन षटकार होतं, कमरेच्या वरती चेंडू आहे, कमरेच्या वरती चेंडू आहे. आपण पाहतो की नक्कीच या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे नोंद केली. नो बॉल कसला आहे हाईटचा. यस चेक केलं जाईल. यस ओके चेक केलं जाईल. या ठिकाणी नो बॉल. कमरेच्या वरती चेंडू आहे आणि कमरेच्या वरती चेंडू असताना आपण मात्र बघतो की कारण की स्टेप आउट होताना फलंदाज बघायला भेटला नाही. जर स्टेप आउट झाला असता तर नो बॉल नसता. परंतु या ठिकाणी मात्र जागेवरती स्थिर राहून हा पटका खेळण्याचा पूर्ण तयारी केली होती. प्रीट 6 चेंडू 18 धावा. 6 चेंडू 18 धावांचा लक्ष जिंकण्यासाठी बघायचं की मॅच कोणाच्या बाजूने जाईल आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच यावेळेला ओव्हरस्टंपच्या बाजूने राईट राऊंड विकेटच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाजी मार करते. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी यावेळेला गुडघ्याच्या खाली राहिलेला चेंडू आणि नक्कीच प्री हिटच्या बॉलवरती धावचीत झालेला फलंदाज. धावचीत होतोय फलंदाज.
चला टॉस करून घ्यायचा आहे. तत्पूर्वी मात्र नक्कीच नवीन फलंदाजाच्या मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू 18 धावांचं लक्ष. सचिनजी भोई यांच्यामध्ये सुरू असते. टॉस केला जातोय पिंपळपाडा विरुद्ध मास्टर ब्लास्टर निरगुडे. पाच चेंडू धावा लागतील तर आपण पाहतो की 18 धावांचा लक्ष. 5 चेंडू 18 धावांचा लक्ष. काय जबरदस्त रणनीती, काय जबरदस्त ॲज अ कॅप्टनशिप मिस्टर गणेश मेजर यांची आपल्याला बघायला भेटले. कारण की कुठला गोलंदाजाला कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल हे त्यांनी मात्र चित्र मनामध्ये मात्र आखून ठेवलं होतं. आणि त्याच अनुषंगाने ज्ञानेश्वर यांनी जोगमोडीच्या मैदानात सुंदर षटक हाताळलं होतं. मेरन षटक हाताळलं होतं आणि मेन ऑफ द मॅचचा किताब देखील पटकावला होता. आजच्या दिवसामध्ये हिरो ठरेल की नाही नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला बघतो की नक्कीच राष्ट्रम राऊंड विकेटच्या बाजूने राष्ट्रमोर्ध विकेटच्या बाजूने फुलटॉस चेंडू यावेळेला फेकून दिला. चेंडूला पाठीमागे क्षेत्ररक्षक करण्यात असेल. सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटतंय. 4 चेंडू 17 धावा. घातक कोणासाठी आहे. या स्पीटवरती जाधव बाबा यांचे देखील आगमन होत आहे. त्यांचे आपण शब्दसुमनाने सरचं स्वागत करूया. मनमोती यांचे तेज घेऊन एक क्रिकेटच्या खेळाची रांगोळी काढून जमलेला माझ्या असंख्य क्रीडाक्षकांना त्रिवार मुजरा मानाचा मुजरा नमस्कार करूया. चमत्कार आहे की नाही या मॅच मध्ये. 4 चेंडू 17 धावा. उद्याची 17 तारीख असेल. 17 तारखेला मोठ्या होळीचा सण येतोय. आज 16 तारीख आहे आणि पाहायचं आहे 16 धावा आल्या तर मॅच टाय असेल. समोरचा पाय पुढे काढला. हवेमध्ये चेंडू याच कॅप्टन सुंदर झेल पकडतोय. फलंदाज बाद 3 चेंडू 17 धावा. रवळगाव संघ बॅकफुटला जातोय. तीनही मोठे पटके मारावे लागतील. 3 चेंडू 17 धावांचा लक्ष जिंकण्यासाठी पाहायचं आहे की नक्कीच काय जबरदस्त मॅच बघायला मिळते. या क्रिकेटच्या खेळाच्या मध्ये कुठलाही संघ मोठा नसतोय. जर तुमच्याकडे हिंमत असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल आणि प्रत्येक जणांनी जर आपल्या मात्र नक्कीच जर इमर्जन्सी मध्ये जर पॉवर आपली ओळखली, पॉवर दाखवली तर मात्र कुठलाही संघ किती चांगला राहू द्या त्या संघावरती मात करण्याची धमक असली पाहिजे. पाहतोय की नक्कीच 3 चेंडू 17 धावा. अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी कुठला संघ मानस दाखवेल, कुठला संघ धाडस दाखवेल आपण पाहायचं आहे. राईट राऊंड विकेटच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी राईट मोर विकेटच्या बाजूने आमच्या प्रमुख समालोचन कक्षाच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज. ओहो क्या बात आहे, क्या बात आहे. ज्ञानाचा राजा ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाची अंगी. आज मात्र नळवाडी संघाचा नळाला नळ जोडलेला आहे आणि नळाला नळ जोडत असताना यावेळेला पाणी नेलय नाशिक या शहराला. सुंदर गोलंदाजी. 2 चेंडू 17 धावा औपचारिकता या मॅच मध्ये. स्टेप आउट झाला. फलंदाजाला पूर्णपणे गुंगारा दिला. कारण की नक्कीच असं वाटत होतं की 44 धावांचं लक्ष हे लक्ष आरामामध्ये हा संघ पार करेल. परंतु नक्कीच याच गोलंदाजी म्हणजे प्रमुख केंद्र आहे नळवाडीकरांचं. गोलंदाजीच्या बळावरती आतापर्यंत हे सामने जिंकलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने बघतो की आपली फलंदाजी भलेही बहरली नाही तरी मात्र 40+ धावसंख्या गोळा केली आणि सुंदर मात्र गोलंदाजीच्या या ठिकाणी दृश्य चित्र बघायला भेटलं. सामना जिंकला नळवाडीकरांनी. गुड कॅप्टनशिप मिस्टर गणेश मेजर आणि त्यांच्याबद्दल सर्व सहकारी यांनी मात्र अप्रतिम कार्य केलं. चला लाईन अप करून मात्र मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे रवळगाव संघ आणि सेकंड घ्यायची आहे.
चला हात मिळवण्यासाठी जायचं आहे रवळगाव संघ. आपण नियमाचं पालन करायचं आहे, अन्यथा मात्र नक्कीच पुढच्या वर्षामध्ये बयान लागला जाईल याची देखील मात्र नोंद घ्यायची आहे. 11चे 11 खेळाडू केले पाहिजेत हात मिळवण्यासाठी. एक संघ हरणार आहे, एक संघ जिंकणार आहे. मित्रांनो हरजीत आहे.